यारो मुंबई आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे 20 जुलै 2026 पासून या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे। APJ अब्दुल कलाम स्टेडियम मुंब्रा ठाणे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं आपलं ग्राउंड या ठिकाणी होणार आहे। तर भरतीला जाताना कोणकोणत्या चुकाने आपल्याला करायच्या नाही, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि भरपूर विद्यार्थी यावर्षी नवीन आहे। जवळपास 50 ते 60% विद्यार्थी यावर्षी अग्निवीर आर्मी रॅली भरती यारो मुंबई आर्मी रॅली भरतीमध्ये नवीन आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते ग्राउंडच्या अंदर कोणत्या चुका करायला लागत, कोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायला लागते। तर बा याच्या अगोदर भरपूर विद्यार्थ्यांनी चुका केल्या, त्यांना घरी डायरेक्ट पाठवण्यात आला आहे। तर आजची व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही तुम्हाला माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही भरतीच्या बाहेर होणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या भरतीबद्दल संपूर्ण आपण यारो मुंबई आर्मी रॅली भरती ग्राउंडबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया, कागदपत्र कोणकोणते लागणार आहे, आतापासून कोणकोणते कागदपत्र लागणार आहे आणि कागदपत्र नसले तर घरी या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे का, याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। सर्व कागदपत्र तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कोणीही भरतीवरून घरी पाठवणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर किती विद्यार्थी रनिंगसाठी सोडणार आहे, किती मुलं घेणार आहे, उंची किती असणार आहे, छाती किती असणार आहे, 1600 मीटर रनिंगसाठी काय टायमिंग देण्यात येणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो मुंबई आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर पहा, यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे मुंब्रा ठाणे या ठिकाणी जे काही APJ अब्दुल कलाम स्टेडियम आहे, तर या ठिकाणी आपलं ग्राउंड होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आपल्याला सेंटर पर्यंत जायचं कसं ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। सर्वात पहिले आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर सर्वात पहिले आपल्याला ठाणेला उतरायचं आहे, एक लक्षात ठेवा। ठाणे रेल्वे स्टेशन आहे, ठाणे जंक्शन आहे, तिथं आपल्याला उतरायचं आहे। तिथं उतरल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मिळवणं लोकल चालू राहते, एक लक्षात ठेवा मुंब्राच्या, तर तुम्ही लोकलला सुद्धा या ठिकाणी मुंब्रापर्यंत जाऊ शकता ठाणेवरून। आणि मुंब्रा रेल्वे स्टेशनवर तुम्ही आल्यानंतर मुंब्रा रेल्वे स्टेशनपासून APJ अब्दुल कलाम स्टेडियम जवळपास आहे, 2-3 किलोमीटर अंतरावर आहे। पैदल जरी गेले तरी सुद्धा तुम्ही लवकर त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि ऑटोने जरी गेले तरी सुद्धा तुम्ही पोहोचणार आहे। जास्त काही पैसे घेत नाही, तिथून 10-20 रुपये घेईन, जास्त पैसे घेत नाही, ठीक आहे। जास्त जर सांगितले पैसे, समजा 100 रुपये 60 रुपये असे जर सांगितले, पैदल चाललं जातं, एक लक्षात ठेवा। जवळ आहे ते 2-3 किलोमीटर रेल्वे स्टेशनपासून। आता या ठिकाणी यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे 20 जुलैपासून या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे। आता जवळपास या ठिकाणी 70-80% विद्यार्थी कोणत्या चुका करतात त्यांना डायरेक्ट घरी पाठवल्या जाते, ते आपल्याला चुका करायच्या नाही आहे। तर पहा, ही अग्निवीर आर्मी रॅली भरती आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि अग्निवीर आर्मी रॅली भरतीचं जे फिजिकल आहे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालं राहते, एक लक्षात ठेवा। आता 20 जुलैला ग्राउंड आहे। आता काही विद्यार्थी नवीन असते तर त्यांना असं वाटतं अरे आपल्या हॉल तिकीटवर 20 जुलै तारीख आहे, तर ते 20 जुलैलाच ग्राउंडवर टच होते, तर त्या विद्यार्थ्यांना आर्मीला डायरेक्ट घरी पाठवून देते, एक लक्षात ठेवा। तर त्याचं जे कारण आहे, कारण की आर्मी भरती झालेली राहते। तर आर्मी भरतीची जी प्रक्रिया, आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे यारो मुंबई आर्मी रॅली भरतीची एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते। तर आपल्याला कोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, ज्यांच्या पण हॉल तिकीटवर 20 जुलै 2026 तारीख असेल तर आपल्याला 19 जुलैला ग्राउंडवर रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत आपल्याला ग्राउंडवर हजर राहायचं आहे आणि आपल्याला रात्री या ठिकाणी 8-9 वाजतापासूनच या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर एंट्री दिला जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आणि जे पण तुमच्या हॉल तिकीटवर तारीख असेल, जे पण तारीख असेल तुमच्या हॉल तिकीटवर 25 तारीख असेल, 25 जुलै असेल, तर तुम्हाला 24 जुलैला जावं लागणार आहे, ठीक आहे। म्हणजे सांगायचं तेवढंच की ग्राउंडवर एक दिवस अगोदर आपल्याला जायचं आहे। आता 20 जुलैला ज्यांचं ग्राउंड आहे तर त्या विद्यार्थ्यांनी 19 जुलैला रात्री या ठिकाणी 8-9 वाजेपर्यंत ग्राउंडवर हजर राहा। तुम्हाला ग्राउंडच्या अंदर एंट्री दिला जाणार आहे 9-10 वाजेपर्यंत, कधी एंट्री देते एक लक्षात ठेवा। आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट चेक केले जाणार आहेत, सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट बॅगेत ठेवायचे आणि 2 डॉक्युमेंटवरती ठेवायचे आधार कार्ड आणि हॉल तिकीट। ह्या 2 डॉक्युमेंटवर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिला जाते आणि हे 2 डॉक्युमेंट नसतील तर डायरेक्ट घरी पाठवल्या जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। हॉल तिकीट आणि आधार कार्ड, तर हे गेटच्या अंदर आपल्याला एंट्री दिला जाणार आहे। आणि एंट्री दिल्यानंतर जे त्या ठिकाणी सर्वात पहिली जी प्रक्रिया असणार आपली हाईट घेतल्या जाणार आहे। ज्या विद्यार्थ्यांची हाईट बसली नाही त्यांना पण 1600 मीटर रनिंग ग्राउंड देता येणार आहे, त्यांचं पण ग्राउंड होणार आहे, त्यांना काटणार नाही आहे स्टार्टिंगला। तर उंची वगैरे मोजल्यानंतर आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाणार आहे आणि गेटच्या अंदर आपल्याला ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जाणार आहे।
तर त्या स्टेडियमच्या अंदर आपल्याला बसून ठेवला जाणार आहे रातचे 12 वाजेपर्यंत, ठीक आहे। आणि जसे 12 वाजले तशी भरती प्रक्रिया ते चालू करणार आहे। जसे 12 वाजले तसे त्या ठिकाणी तुमचे हॉल तिकीट स्कॅन केलं जाणार आहे। हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर तुम्हाला जे विद्यार्थी मिळवणं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी 2 बॅच त्या ठिकाणी सर्वात पहिले रांगा त्या ठिकाणी करायला लावते। जे विद्यार्थी ज्यांनी 2 पेपर पास झाले त्यांची रांग वेगळी राहते, जे विद्यार्थी 1 पेपर पास झाले त्यांची रांग वेगळी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्यांनी 2 पेपर पास झाले त्यांचं ग्राउंड वेगळं होते, त्यांची बॅच वेगळी सोडते, शेवटी बॅच त्यांची सोडते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जसे 12 वाजले रातचे तसे या ठिकाणी भरती प्रक्रिया स्टार्ट होणार आहे। हॉल तिकीट स्कॅन होणार आहे। हे काही झाल्यानंतर एका बॅचमध्ये ते जे विद्यार्थी मिळवणं 100 विद्यार्थी मोजून जवळपास 3 ते 4 बॅच त्या ठिकाणी 100च्या घेणार आहे। आणि ते जो काही ट्रॅक आहे ट्रॅकच्या अंदर आपल्याला बसवणार आहे आणि आर्मीवाले सर्वांना सूचना देणार आहे, आपल्याला मोटिवेट पण करते ते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। सर्व सूचना ते तुम्हाला सांगणार आहे, कसं धावायचं, कसं काय करायचं, ठीक आहे। सर्व ते सूचना तुम्हाला ते देणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि हे काही झाल्यानंतर ते एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी सोडणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि 100 पैकी जे रनिंगमध्ये पोरं पास केल्या जाणार आहे जवळपास या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं 70-80च्या वरत विद्यार्थी रनिंगमध्ये पास केल्या जाणार आहे। मागील वर्षी सुद्धा 70-80च्या वरत विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले होते। 100 पोरं रनिंगसाठी सोडले, 100 पैकी 70-80 पोरं पास होत्या, म्हणजे त्यांच्या टायमिंग पर्यंत जेवढे आले तेवढं पोरं पास केलं जाणार आहे। आता 1600 मीटर रनिंगसाठी काय टाइम असणार आहे, तर तुम्ही जर ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर ॲक्सिलेंटमध्ये 5 मिनिट 30 सेकंड 5 मिनिट 10 सेकंडपर्यंत तुम्ही धरून चला, किंवा 5 मिनिट 20 सेकंडपर्यंत 5 मिनिट 20 सेकंडपर्यंत आपल्याला ॲक्सिलेंटमध्ये घेतलं जाणार आहे। आणि 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत जे काही सेकंड ग्रुपचे आहे ते विद्यार्थी घेतले जाणार आहे सेकंड ग्रुपला, ठीक आहे। आणि त्याचबरोबर थर्ड ग्रुपसाठी जर आपण पाहिलं, थर्ड ग्रुपसाठी तो टाईम भेटणार आहे 6 मिनिटाच्या अंदर थर्ड ग्रुपमध्ये घेतलं जाणार आहे। आणि चौथ्या ग्रुपमध्ये जे विद्यार्थी मिळवणं 6 मिनिट 15 सेकंडच्या अंदर जेवढे पण विद्यार्थी आले ते चौथ्या ग्रुपमध्ये घेतले जाणार आहे। असे 4 ग्रुपमध्ये विद्यार्थी घेते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपलं 1600 मीटर होणार आहे। ज्यांनी रनिंग काढली त्यांना बसून ठेवलं जाणार आहे, त्यांच्या हातावर शिक्के वगैरे दिले जाणार आहे ॲक्सिलेंट सेकंड ग्रुपचा, ठीक आहे। आणि हे काही झाल्यानंतर आणखीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर रातभर बसून ठेवलं जाते। आणि त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी म्हणून आणखीन चुका करायचे नाही, जेव्हा आपलं 1600 मीटर चालू होते त्या ठिकाणी घाबरायचं नाही, हिम्मत ठेवा, त्या ठिकाणी घरची परिस्थिती त्या ठिकाणी डोळ्यासमोर आठवा, एक लक्षात ठेवा, त्या ठिकाणी घाबरू नका, हिम्मत ठेवा, ठीक आहे। तर हे काही झाल्यानंतर विद्यार्थी म्हणून बसून ठेवल्यानंतर विद्यार्थ्यांची झिगझॅग होते, लॉंग जंप घेतला जाते। आणि त्याचबरोबर आपली त्याचबरोबर जे विद्यार्थी म्हणून आपलं काय होते त्या ठिकाणी 10 पुलअप्स काढायला लावते। 10 पुलअप्स काढल्यानंतर त्या ठिकाणी आपला उंची घेते 168 सेंटीमीटर उंची लागते, छाती 76-77 सेंटीमीटर छाती लागते, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, वजन 50 किलोच्या वरती असलं पाहिजे, 50 किलोच्या खाली असेल तर फेल केलं जाते, अपात्र केलं जाते। आणि हे काही झाल्यानंतर रात्री डॉक्युमेंट ऑप्शनची प्रोसेस होते। डॉक्युमेंट ऑप्शन करताना आपला थंब घेतला जाते हाताचा, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, आधार कार्ड, हॉल तिकीट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC, त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, डोमिसाईल लागणार आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे, पोलीस स्टेशनमधलं अनमॅरिड सर्टिफिकेट लागणार आहे, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, हे काही डॉक्युमेंट लागणार आहे। त्याचबरोबर 50 फोटो सोबत राहू दे, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही, जेणेकरून वक्तावर आपल्याला काही लागणार नाही, तर एवढं काही डॉक्युमेंट लागणार आहे। आणि हे जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले हे प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स न्या आणि ओरिजिनल डॉक्युमेंट पण न्या, एक लक्षात ठेवा। आणि आपल्याला नोटरी पण न्यायच्या, वकिलाच्या घरून आपल्याला नोटरी करायची आहे, तहसीलमधली नोटरी चालणार नाही। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।